चला तर मित्रांनो, आज करूया वांग्या बटाट्याचा हिरव्या वाटणातला रस्सा. इथे कांदे भाजायला ठेवले मी. आता टाकते थोडंसं तेल. चला तर कांदे परतून घेते आधी. चला तर अजून थोडं तेल टाकले मी. आता टाकते याच्यात हिरवी मिरची, आलं आणि लसूण. हे सगळं परतून घेते. चला तर इथे कांदे परतून झाला तर टाकते ओल्या नारळाचा किस. नारळसुद्धा परतून घ्यायचं आपल्याला. तर मित्रांनो, बघू शकता सगळे मसाले परतून झालेत. आता घेतले एक टोमॅटो स्वच्छ धुवून चिरून आणि भरपूरशी अशी कोथिंबीर दांड्यासकट घेतली मी. चला आता सगळं मिक्सरला बारीक वाटून घेते. मित्रांनो, ज्या टोपात आपण मसाले फ्राय करून घेतले त्याच्यातच तेल टाकले आहे मी. आता टाकते कढीपत्ते. आता टाकूया वाटलेलं वाटण. थोडीशी हळद, थोडंसं मीठ. जेवढं आपल्याला रस्स्याला लागेल तेवढं मीठ टाकून घ्यायचं आधीच, म्हणजे मिरचीचा तिखटपणा पण जरा कमी होईल. चला आता मसाले मस्त परतून घेऊया. आता टाकते शेंगा आणि बटाटे. ते मिक्सर वाटी जरासं धुवून पाणी. ते गॅस पास करून मसाले मस्त तेल सुटूस तर परतून घेऊया. तेव्हाच तर बटाटे आणि बघू शकता मसाल्याने मस्त तेल सोडलेलं आहे आणि शेंगा आणि बटाटे पण शिजले अर्धे. आता टाकते आपल्याला गरजेनुसार जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकू शकता. आता टाकते थोडीशी कोथिंबीर. चला तर रश्श्याला मस्त एक उकळी काढते, म्हणजे आपल्या शेंगा बटाट्याचा रस्साची भाजी रेडी. चला तर मित्रांनो, इथं बघू शकता आपलं गरमागरम लंच रेडी आहे. इथे गरमागरम भात, इथे शेंगा आणि बटाट्याचा रस्सा भाजीच्या. याला आपण भातासोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकतो. मला भातासोबत खूप आवडतं म्हणून मी भातासोबत खाते. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तेवढे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि जास्तीत जास्त शेअर करा.